त्यांनी ज्या पद्धतीनं इथल्या प्रकाशकाला धमकी दिली, कसं बघता या? कारण लोकप्रतिनिधी आहे, अशा पद्धतीची भाषा आपण देखील पाहिलं असेल, वाचलं असेल. जनता ते काही सहन करणार नाही आणि कोणाच्या बद्दल काय बोलायचं त्यांना समजायला पाहिजे. पण प्रकाशकाला तर धमकी दिलीच, मात्र पानसरे असतील त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल देखील अपशब्द त्या सगळ्या एकूण संभाषणामध्ये दिसत आहेत बोलता. सरकारनं तातडीने कारवाई करावी असं वाटते का आपल्याला? आता जी काय कारवाई शासनाला योग्य वाटते त्यांना लवकर विचार केलाच पाहिजे त्यांनी. आणखीन तिथेही आपण पाहतोय की कधी कधी काही गोष्टी लगेच होत नाहीत. पण आता पुरोगामी संघटनांकडून आमदारकी रद्द करण्याची, त्यांची आमदार पुरोगामी संघटनांकडून आमदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. काय आपण त्याबद्दल ते नियम काय काय आहेत त्याच्या संबंधी पण मला माहीत नाहीत आता. परंतु ज्या तऱ्हेने त्यांनी वक्तव्य करायला लागले ते बिलकुल योग्य नाही. आणखीन तिकडं त्याच्याकडे लक्ष जनताच देईल.